एक फोटोशूट केलं जाईल. फोटो काढा ना एक. अन्नदाता केदारे आपला अगदी मनापासून आभार. सो इकडे अन्नदाता केदारे यांची मात्र खेळाडूंना ओळख करून दिली जाते. आपल्याच परिसरातील चेंबूरचा संघ आहे बीम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध विया नेट मुकेश रॉयल चेंबूर. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एक भव्य दिव्य असं आयोजन आणि भव्य दिव्य अशी मॅच आपल्याला थोड्याच वेळात इकडे पाहायला मिळेल. फायनल मॅच साठी आणि अन्नदाता केदारे आपला देखील अगदी मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल आपलं ऋणी आहे. त्याचबरोबर संजयजी शिर्के आपलं पण आभार आहे. थँक्यू सो मच. आज या कार्यक्रमासाठी केदारे साहेबांची उपस्थिती खूप महत्वाची होती आणि ते स्वतः इकडे आज उपस्थित राहिले. धन्यवाद. ही मॅच मला असं वाटतं ह्याला गाड आणि त्याला गाड आहे. बट मॅच चांगली रंगेल आणि फाईट मॅच पाहिजे. अजित बोलतो विदाऊट आहे. चला मॅचला आपण सुरुवात करत आहोत. मेगा फायनलची मॅच आहे आणि मेगा फायनलची मॅच बघूयात. मी SP स्पोर्ट्सचं पण ऋणी आहे. खूप चांगला टी शर्ट्स आपल्याला या टुर्नामेंटसाठी त्यांनी फायनल मॅचच्या दोन्ही टीम्सला इकडे प्रोव्हाइड केलेत.
ते मॅच कडे अगदी महत्वाची मॅच असणार आहे. दोन्ही चेंबूरचे संघ आहेत. एका बाजूला स्टेशन वाईजचा संघ आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर व्यावसायिक गटातील संघ आहे. पाहूयात कोण मात्र या लढतीमध्ये विजेता संघ म्हणून ही क्रीडा स्पर्धा गाजवणार आहे. अगदीच सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेसाठी गेल्या 2 दिवसांपासून पाहायला मिळालं. आता मात्र तो अंतिम मॅचचा प्रवास आपण सुरुवात करतोय. रॉयल फॅमिली आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 बघताक्षणी हे पर्व आता मात्र संपन्नाच्या वळणावरती पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होते. सलामीवीर विवेक अजित ही जोडी स्टेशन वाईज संघाच्या माध्यमातून जोडली तर व्यावसायिक गटाचा हा गोलंदाज करण सोडा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. क्या बात आहे. जबरदस्त ड्राईव्ह केला. तिकडे मिसफील्ड होताना पाहायला मिळते. बट सिंगल 1 रन मिळेल. तब्बल या क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 33,333 आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 22,222 आकर्षक चषक. वैयक्तिक अन्य पारितोषिकांमध्ये देखील चांगल्या स्वरूपाची बक्षीस आपल्याला देण्यात येतात. अनेकांनी सौजन्य म्हणून या क्रीडा स्पर्धेला सहकार्य केलं. मनपूर्वक आभार. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल. 2 चेंबूरचे संघ एकमेकांच्या विरोधात. एकाची भूमिका स्टेशन वाईजच्या माध्यमातून आणि एकाची भूमिका जर आपण पाहिलं तर व्यावसायिक गटात उपस्थित होते. तर रॉयल फॅमिली परिवारातील अतिशय महत्वाचे जवळचे आणि कृष्णा मामा पटकारे यांचं इथे स्वागत आहे. आज या परिवारासोबत गेल्या अनेक वर्षांपासून ते जोडले गेलेत. इथे मात्र चांगला ड्राईव्ह केलाय. म्हणजे रॉयल परिवार ज्यावेळेस जेव्हा जेव्हा नावाचा उल्लेख होतो ना अनेक नावं चर्चेत राहतात आणि त्यातीलच एक म्हणजे कृष्णा मामा पटकारे. स्वागत आहे आपलं. आज सकाळपासून तुमच्या नावाची सतत चर्चा होती की कृष्णा मामांची उपस्थिती कधी असणार आहे, कधी येणार आहेत आपल्या क्रीडा स्पर्धेला. आपली क्रीडा स्पर्धा हक्काची क्रीडा स्पर्धा आणि कृष्णा मामा इथे मात्र उपस्थित होते. स्वागत आहे. यावेळेला हलकासा कट करण्याचा प्रयत्न. सिंगल रन मिळतोय. आपण जर प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाची विचार केला तर आकर्षक ट्रॉफी डिझाईन केल्यात जे आम्हाला सौजन्य म्हणून लाभलेत. नरेंद्र चंद्रकांत पाटील साहेब मनपूर्वक आपलं देखील आभार. प्रत्येकाने या रॉयल फॅमिली परिवारावरती प्रेम व्यक्त केलंय. तिकडे मात्र चान्स पाडला आणि रन अपूर्ण राहिलाय. विवेक थांबतोय. रनआउट स्वरूपात माघारी जाईल. शेवटची मॅच, अंतिम मॅच आणि फायनल मॅच साठी जे आम्हाला टी शर्ट मात्र दोन्ही संघांसाठी दिलेत SP स्पोर्ट्स त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक असे आभार आहे. या अंतिम सामन्यादरम्यान त्यांनी आकर्षक डिझाईन केलेले दोन्ही संघांसाठी हे टी शर्ट. ते बॅटर बाबू. क्या बात आहे. काय ड्राईव्ह केलाय. जबरदस्त ड्राईव्ह केलाय. अजित देखील अगदी पुढचे हंगाम विचारात घेता आत्ताच तयारीला लागलाय. जोर अजितचा देखील वाढलाय. काल देखील अजित काय जबरदस्त बॅटिंग करत होता. फटका फसलाय. तिकडे बाबूला देखील प्रवास थांबवावा लागेल. खर तर चेंबूरचा स्थानिक संघ, दोन्ही स्थानिक संघ आहेत, पण व्यावसायिक म्हटलं तर व्यावसायिक गटामध्ये कुठेतरी थोडेसे इतरत्र खेळणारे खेळाडू असतात. व्यावसायिक गट एक थोडा वेगळा असतो आणि स्टेशन वाईजचं क्रिकेट म्हटलं की त्याच विभागाचे स्थानिक खेळाडू असतात संपूर्ण. त्यामुळे या स्थानिक संघाला स्टेशन वाईजच्या अधिक मला वाटतं जास्त इकडचे पाठीराखे असतील की स्टेशन वाईजचा संघ जर विजय झाला तर अधिक जास्त आनंद होईल.
यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन कंप्लीट होतोय. काल ताजूने देखील महत्वाच्या क्षणाला बॅटिंग केली. शेवटचे 2 जे चौकार होते ना त्याचे पहिल्या मॅच दरम्यानचे त्या धावा देणे कुठेतरी एक संघाची प्रगती करत असताना प्रतिस्पर्धी संघाला एक मोठं आव्हान दिलं आणि त्यांच्या आव्हानामुळेच तो संघ देखील पराभूत होण्यासाठी ते मार्ग मोकळे झाले. हो हो, जबरदस्त बॉलिंग. बोल्ड आउट होतोय सॅम्युअल. क्या बात आहे. बॅटर शिवा. बॅकफुटला पंच केलाय. सिंगल होतोय कंप्लीट. दरम्यान वाईट बॉल. हो जबरदस्त ड्राईव्ह केलाय आणि बॉल हाताला लागून गेला. 4 रन मिळतील. क्या बात आहे अजित. अजित फॉर्म मध्ये. अजितला माहिती आहे की स्टेशनवरचं क्रिकेट मला जिंकायचंय. यावेळेला बॅकफुटला खेळत असता मिस झालंय. डॉट बॉल. पाच बॉल 11 रन. डिरेक्ट हिट साठी प्रयत्न. सिंगल 1 रन. 2 षटकांचा खेळ समाप्ती. रन झालेत 12. शेवटची मॅच, अंतिम मॅच, फायनल मॅच. आज पावसाने खऱ्या अर्थाने थोडस क्रिकेटला व्यत्यय आणला पण क्रिकेट थांबू दिलं नाहीये. पावसाचं थोडस फॉर्मॅट चेंज झाला. पावसाही क्रिकेट झाले पण क्रिकेट थांबलं नाहीये. दरम्यानचा व्हाईट बॉल. शावेला पुन्हा एक व्हाईट बॉल. मॅच फाईट होणारी. 12 बॉल मध्ये जर एक जवळपास आणखी 15-16 रन जरी जोडले ना मॅच फाईट होईल. सिंगल रन पुन्हा एकदा बनवला जातोय. यावेळी पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळेल. शेवटची मॅच. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. या एक्स्ट्रा धावांची प्रगती झाली आहे. एक्स्ट्रा रन मात्र कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. 18 रन. गोलंदाजाने थोडस साईड चेंज करून गोलंदाजी करतायत. बॅकफुटला पंच केला पुन्हा एकदा. सिंगल 1 रन मिळेल. 3 बॉल रन झालेत 19. 3 बॉल 19. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला घेण्याचा प्रयत्न फेकी केलाय. शिवा पोहोचलाय. 1 रन मिळेल. श्री साई स्पोर्ट्सचे विघ्नेश उपस्थित आहेत.
बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मिस होतोय बॉल, डॉट बॉल असेल. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 20 रन झालेत. एक जवळपास अजूनही 7 बॉल आणि 8-9 रन, मॅच फाईट होईल. ओव्हर 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचली. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. अंतिम मॅचचा प्रवास आपण पाहतोय. फायनल मॅच, मेगा लढत. 2 चेंबूरचे संघ, एका बाजूला व्यावसायिक गटातून पोहोचलेला चेंबूरचा संघ विहान 8 मुकेश रॉयल, आणि एका बाजूला आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये स्टेशन वाईजच्या फॉर्मॅट मधून पोहोचलेला एक संघ मिम बॉईज मुकेश रॉयल. हा संघ मात्र पोहोचलाय. अतिशय महत्वपूर्ण मॅच, शेवटची मॅच, अंतिम मॅच. पहिल्या दुसऱ्या ट्रॉफीचा मानकरी कोण होणार, पहिल्या दुसऱ्या पारितोषिकाचा मानकरी कोण होणार. 33,333 रुपयांचा मानकरी आणि 22,222 रुपयांचा मानकरी. त्यासाठीची ही लढत आपण पाहतो. शेवटचं षटक शुभम लेग साइडला फ्लिक केलाय, सिंगल रन कंप्लीट होईल. यावेळेला चुकी करतोय, व्हाईट बॉल. पुन्हा 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 व्हाईट बॉलची चुकी होते. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा पावसाने मात्र पुन्हा एकदा फायनल मॅचला देखील पाऊस मात्र थांबत नाहीये. पावसाने दाखवून दिलंच आहे आज, ही पावसाळी क्रीडा स्पर्धाच आहे. यावेळेला चांगला ट्राय केलाय, सिंगल 1 रन असेल. 25, 2 बॉल आणि 25. ओहो, जबरदस्त ड्राइव. (26) लास्ट बॉल. यावेळेला पुन्हा एक सिंगल रन. रन आउट होतील. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 27 झालेत. शेवटचा बॉल 1 रन तरी बनवायचा आहे, बनवावा लागेल. आणि शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला मात्र विकेट येतोय. अगदीच एकंदरीत टार्गेट जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि 1 रन पुढे जातोय. 28 रन झालेत. 29 धावांचा टार्गेट असणार आहे. तर आजच्या दिवसातील शेवटची इनिंग काही क्षणातच आपल्या समोर येत आहे. जशी मॅचला सुरुवात होईल घेऊन येत जातो पुन्हा एकदा सागर मोरे सरांकडे. थँक्यू.
फॅमिली ट्रॉफी आज सर्व रॉयल ट्रॉफी मध्ये 24 बॉल मध्ये 29 धावांचं समीकरण आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम वियानेट मुकेश रॉयल चेंबूर. चोवीस बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. दुसऱ्या डावाला आपण वळत आहोत. रॉयल ट्रॉफी रॉयल फॅमिलीने एक भव्य दिव्य असं आयोजन केलंय. कृष्णा पटकरे स्वतः इकडे उपस्थित आहेत मामा, आणि खूप दिवसांनी मामा मला असं वाटतं ग्राउंड मध्ये आले आहेत आणि मॅच बघण्यासाठी. लेट्स प्ले रेडी टू फाईट. 29 करायचे आहेत, मॅच रंगणार. बॉडीसाठी पहिली ओव्हर घेऊन येतात बॉलर जितू, स्ट्रायकरला शुभम लोखंडे. 24 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला, बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रनसाठी इट्स अ बाउंड्री. जितूचं स्वागत केलं शुभमने. पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली आहे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. या बॉलवर देखील जबरदस्त टायमिंग करत असताना शुभमने काय टायमिंग केलं गेलंय. ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, फुटवर्क चांगलं आहे आणि मागील 2-3 हंगामामध्ये नेहमी चर्चेत राहिलंय. मग मालवण दापोली या परिसरात जाऊन देखील चेंबूरचं नाव खूप चांगल्या पद्धतीने करतोय शुभम लोखंडे. या बॉलवर फिल्डर आहेत तिकडे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं बॅटरला. बॉल बॅटिंग शुभमने चांगला स्टार्ट दिलाय. इकडे पण चांगलं टायमिंग केलं गेलं. आल्या मात्र करणने रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. दर्शन कामटे स्ट्राईक एंडला. मॅच आतापर्यंत एक चांगली रंगली आहे. जितू आहेत. या बॉलवर देखील समोर गेले गेले डाऊन द ग्राउंड. जबरदस्त टायमिंग दर्शन कामटेच्या बॅटमधून. 4 रन. दर्शन म्हटलं की पहिल्यांदाच या परिसरात खेळायला आले आणि जबरदस्त बॅटिंग केली. 1-4 ला दर्शनची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली, पण आज सी बाउंड्रीला देखील जबरदस्त टायमिंग करतोय. गिरगाव परिसरातून देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले त्या परिसरात. लेदर बॉल क्रिकेट पण खूप चांगले खेळले. तेरा रन झाले धाव फलकावरती. तेरा रन झाले धाव फलकावरती. लेफ्ट आर्म बॉल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना करण सोडाच्या बॅटमधून 4 रन. दोन्ही इनिंगच्या पहिल्या दोन्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आपण पाहिलं चौकार येतात. काय टायमिंग केलं. बघता बघता ग्राफ देखील वरती जाताना पाहिला गेलाय. 17 धावा झाल्या धाव फलकावरती. 17. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला. तिकडे खेळाडू आहेत आणि 1 रन मिळेल.
सिंगल डबलची मॅच खूप महत्वाची होती. 33,333 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 22,222. रॉयल फॅमिली ची रॉयल ट्रॉफी दुसरं पर्व आहे. त्यामुळे देखील फ्लिक केलं गेलंय. खेळाडू आहेत तिकडे नॉन स्ट्राईक एंडला. बॅटर आउट. डीकेला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउट स्वरूपामध्ये. चेक केलं जाईल आणि चंदे क्या है क्या किसकी टीम है बॉलर अच्छा है वो थोड़े उन लोग अकरा धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका तिकडे फसला गेला. 1 रन मिळेल. एकोणीसावा होतं धाव फलकावरती. 2 विकेट गेलेत. अजूनही फक्त आणि फक्त 10 धावांची गरज. पण विकेट गेलेत. प्रेशर थोडा बिल्डअप होऊ शकतो जर अजून एका दुसरी विकेट आली तर. या बॉलवर कट केला गेलाय. जबरदस्त टायमिंग केलं गेलं बॅटरने. रन सिंगल मिळेल. कालच्या पहिल्या दिवसामधून स्टेशनमध्ये चेंबूरचा संघ खूप चांगला खेळ केला. मुंबई मुकेश रॉयल आणि आजच्या खुल्या गटातून वियानेट मुकेश रॉयल संघाने एक चांगला खेळ केला. नऊ धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. मेगा फायनलची मॅच आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. थोडा फटका पण पाहिला तर फसला. या बॉलवर देखील चान्स आहे स्ट्राईक एंडला आणि रन तिकडे मिळेल. सिंगल. सुरुवात चांगली गेली होती. रन्स आले. 2 बाउंड्री पहिल्याच ओव्हरमध्ये आले होते त्यामुळे मॅच मध्ये आलेच. विक्रमची अगदी आमची आता वेगळी ड्रेसिंग आहे. या बॉल देखील समोर खेळत असताना बॉल मात्र तिकडे थोडी मिसफील्ड. 4 रन. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो वियानेट मुकेश रॉयल चेंबूर संघ. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. व्हाईट बॉल. या बॉलवर आणि या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं गेलं. आपण पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना वियानेट मुकेश रॉयल चेंबूर संघ प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक मिम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर. चेंबूरमध्ये क्रीडा स्पर्धा आणि शेवटी चेंबूरनीच बाजी मारली आहे. सो रॉयल ट्रॉफी यावर्षी दोन्ही ट्रॉफी चेंबूरमध्येच आहेत. पण यावर्षी दोन्ही पावसाळी पण खेळलो हिवाळी पण खेळलोय. पहिल्या दिवसात पाऊस नव्हता. दुसऱ्या दिवसात पावसाने प्रचंड हजेरी लावली आहे.